नमस्कार. आम्ही या ठिकाणी जे 15 दिवस साखळी उपोषण सुरू केलेले आहे ते फक्त आंबोली गावठणवाडी ते हिरण्यकेशी, आंबोली गावठणवाडी ते रागेश्वर तीर्थ या रस्त्यालगत जी परप्रांतीयाची अतिक्रमण झालेलं आहे हे हटवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे. पण आज गावामध्ये जे भूमी माफिया आहेत किंवा भूमी दलाल आहेत हे आमची अपकीर्ती करण्यासाठी या ठिकाणी अफवा पसरत आहेत की यामुळे ही अतिक्रमण तुटली तर गावातील सगळी अतिक्रमण तुटणार आहे. पण असं काही होणार नाही. गावातील भूमिपुत्रांच्या पाठीशी आमची ही संघटना कायम उभी राहणार आहे. गावातील भूमिपुत्रांना कुणालाही त्रास होणार नाही असं कोणतंही आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं नाही किंवा काही करणार नाही. तेव्हा कृपया सर्वांनी या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नका. हे आमच्या पाठीशी कायम असे जसे आम्हाला आजपर्यंत सहकार्य केला तसंच सहकार्य आमच्याशी कायम करा आणि ही जोपर्यंत अतिक्रमण तुटणार नाही तोपर्यंत आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा. तोपर्यंत आमचं हे साखळी उपोषण चालू राहील. नमस्कार. आज ह्या उपोषणाला 15 दिवस झालेले आहेत आणि 15 दिवसामध्ये आमचे स्थानिक जे आमचे आमदार आहेत दीपकभाई केसरकर हे अजिबात इकडे परतून पण आले नाही. हे बघ काय चाललेलं आहे किंवा काय आमची विचारपूस करण्यासाठी अजिबात आलेले नाहीत. आणि दीपकभाई सांगतात की हे आंबोली माझं माहेरघर आहे. आता या माहेरच्या माणसांकडे जो अन्याय होत आहे, ज्या माहेरचे माणसं आहेत जे उपोषणाला बसलेले आहेत, तुमचं का लक्ष नाही याच्यावर? हे दीपकभाईने लक्षात घेऊन एकदा तरी भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. आणि पालकमंत्री आपले चव्हाण साहेब ते सुद्धा सिंधुदुर्ग दौऱ्यावर 2-3 वेळा आलेले आहेत. त्यांना सगळी ही हकीकत माहीत आहेत पण ते आले नाही. तर पालकमंत्री तुम्ही आहे, जनतेचं पालन करायचं तुमच्यावर अधिकार आहे, पण तुम्ही का आला नाही? मग आमची ही नाराजी तुम्ही दूर करण्यासाठी एकदा तरी आम्हाला भेट द्या अशी आमची इच्छा आहे. आणि हे आंदोलन जोपर्यंत ह्या बांधकामावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालणार, कितीही दिवस लागू दे, एवढंच सांगतो. धन्यवाद.